हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सर्वांची लडके आणि आता स्वागत करते तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग नक्कीच बघा तुम्ही, खूप छान आहे. साताऱ्यातला पाऊस आणि तो अजिंक्यतारा आणि जरंडेश्वर कसा दिसतोय पावसात. अभ्यास करून कंटाळा आला आहे, सो मी आले आता जराशी पावसाची मजा घ्यायला. मस्तपैकी असा पाऊस पडतोय आणि ढग बघा किती छान झाले माझ्या. तो अजिंक्यतारा आणि त्याचबरोबर असलेला जरंडेश्वरचा डोंगर आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर जास्त टेन्शन असलं की असं चेहऱ्यावर माझ्या काही ना काहीतरी येतं. तुमच्या पण चेहऱ्यावर येत असेल तर कमेंट करून सांगा आणि ह्याच्यावर काय उपाय असले तरी पण सांगा. तर आमच्या टेरेसवरनं दिसतोय जरंडेश्वरचा डोंगर आणि त्याचबरोबर अजिंक्यतारा. सो आपण बघूयात आता. मस्तपैकी पाऊस पडतोय आणि ह्या पावसाचा आनंद मी घेते. असं तुम्हालाही पावसात भिजायला आवडतं का, तर कमेंट करून नक्कीच सांगा. हा असा मस्तपैकी पाऊस पडतोय आणि हा पावसामध्ये असं छानसं दिसतंय. सो हे ढग बघा किती मस्त झाले आणि हे असं पावसाचं पाणी साठलं. आज जरासं उघडलाय, रोज खूप खूप पडत होता. आज जरासं त्यांनी स्टॉप घेतलाय. पाऊस तर एवढा येतो जेणेकरून पेपर पण कॅन्सल व्हायला लागलेत. देव करून आमचा पेपर कॅन्सल नाही हो, एवढीच देवाकडे अपेक्षा ठेवतोय आम्ही आता. कारण 1 महिन्याचा अखंड बोलतात ना त्याला, 1 महिन्याचा आम्ही वेट केला आहे पेपरसाठी आणि फायनली आमचे पेपर आता आलेत. सो पेपर पुढे जाऊ नयेत किंवा कॅन्सल होऊ नयेत ह्याच्यासाठी आमची देवाकडे एक प्रार्थना आहे. आणि पाऊस हा असाच यावा. शेतकऱ्यांच्या पेरणी म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या शेताला पावसाची गरज आहे. पाऊस तर आलाच पाहिजे. मागं गेला आहे पण इथं अजिंक्यतारा आहे. इकडं दिसतोय तो जरंडेश्वरचा डोंगर आहे आणि इथून हायवे दिसतोय बघा.